मुदखेड तालुक्यातील सरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक मुख्यालयी राहत असल्याबद्दल मुख्याध्यापकांसह इतर शिक्षकांनी मुख्यालयी म्हणजे सरेगाव येथे वास्तव्यास राहत असल्याबाबत खोटी माहिती स्वयंघोषणापत्राआधारे माहिती उपलब्ध करून देण्यात आली। या सर्व चुकीच्या माहितीबद्दल योग्य ती कार्यवाही तात्काळ करून गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ता चक्रधर शामराव पाटील कळणे यांनी आपलं आमरण उपोषण दिनांक 18 जून पासून शहरातील तहसील कार्यालयासमोर प्रारंभ केला आहे। गावातील जिल्हा परिषद शाळेत एकही शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत। सदर शिक्षकांनी नागरिकांसह प्रशासनाची दिशाभूल करून घरभाडे आणि भत्ते घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सर्व शिक्षकांची चित्रफिती आणि पोलीस बंदोबस्तात उच्चस्तरीय चौकशी करून सदरील शिक्षकांनी खोटी माहिती दिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी, अशी प्रखर मागणी आपल्या सादर केलेल्या निवेदनात पाटील कळणे यांनी केली आहे। दिनांक 18 जूनपासून आपण आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। तर आमरण उपोषण करण्यामागचा हेतू काय आणि काय उद्दिष्ट आणि काय उद्देश आहे त्याबद्दल आपण थोडंसं सांगावं। सर जी शिक्षक आहेत ना, आपले अधिकारी आणि शिक्षक पालकाला प्लस शासनाला धोका देतात। याचा GR असा आहे की मुख्यालय गुरुजी एकही राहत नाही। पाल्याच्या पालकावर खोटे गुन्हे दाखल करून यांची एवढी पोच आहे की यांना विचारलं असता, बाबा माझ्या पाल्याला काय शिकवलं, आमच्या गावात काय शिकवलं। गेल्या वर्षी नवोदयाला आणि शिष्यवृत्तीला माझ्या गावातले बरेचसे विद्यार्थी होते, एकही पास झाला नाही। हे विचारणा करण्याकरता गेले असता गुरुजी शिराळ्याच्या दिवशी झोपले होते। गुरुजीच्या बऱ्याचशा चुका आहेत, जवळपास 1-1.5 वर्ष झालं मी फेस करतो गुरुजीचे। हे गुरुजीला न रावलं गेलं नाही। गावातले काही विरोधकाला घेऊन माझ्यावर 5 गुन्हे लागू करून एका पाल्याच्या पालकाला आरोपी करून सोडले। पण आपण आमरण उपोषण संदर्भामध्ये संबंधित जे काही यंत्रणा आहे किंवा शैक्षणिक जे वरिष्ठांना या संदर्भामध्ये आपण निवेदन देऊन त्यांना सांगितलं की आपण असं आमरण उपोषण करत आहे बद्दल या ठिकाणी? हां, सांगितलेलं आहे। रितची निवेदन वगैरे देऊनच बसलेलं मी। आणि निवेदन दिले सर 6/6/2024ला निवेदन दिले। 12 दिवसाचं अल्टिमेटम देऊन सुद्धा यांचे डोळे उघडले नाहीत, म्हणून कालपासून मला बसावं लागलं। तर आपली आमरण उपोषणामध्ये कोणत्या प्रमुख अशा मागण्या आहेत त्या ठिकाणी? गुरुजी मुख्यालय राहतात का, पहिली मागणी। गेल्या वर्षी मी भारताचा नकाशा रांगोळीचा काढला होता। त्या भारताच्या नकाशामध्ये अशोक स्तंभावर 24 आरे असतात। 24च्या जागी 16 आरे काढून हे लेकराला शिकवतात। आणि एवढा ह्याचा उद्धटपणा आणि म्हणजे हे वाढलेलं आहे। गेल्या वर्षी एका शिक्षकानं घाई गडबडीमध्ये 2 मुस्टर म्हणजे हजेरीपट एका खिडकीमध्ये ठेवून निघून गेले होते। ते मुस्टर मी घेऊन मुख्याध्यापकासोबत संपर्क करून त्याला न देता गट शिक्षण अधिकाऱ्याकडे जमा केले। त्याची ओशी माझ्याकडे आहे। आपण आमरण बसलेलं आहे या ठिकाणी, तर सकाळपासून किंवा एका दिवसापासून काय डॉक्टर वैद्यकीय तपास झाली का आपल्या ठिकाणी? नाही, तपास नाही झाले अजून काही झालं नाही? कोणी आलं नाही आणखी? कोणी अजून दखल घ्यायला कोणी चाललं नाही। असं आहे का? दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।